तो व्हिडिओ निवडणूक संदर्भातील होता. सुनील तटकरेंनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीवर आणि शरद पवार जयंत पाटलांच्या वक्तव्यावर बोलणं सपशेल टाळलं. जनतेची भावना लक्षात घेता सुनेत्रा वहिनी पवार यांची निवड विधिमंडळ पक्षनेतेपदी केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली असून 2 वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होईल. त्यामध्ये औपचारिकता आहे ती पार पडेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. मात्र विलिनीकरण संदर्भात तटकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तटकरे यांनी म्हटलं आहे की ज्यावेळी कृषी प्रदर्शन बारामतीमध्ये झालं तेव्हा ती चहा पाण्यासाठी बैठक झाली. त्यानंतर दस्तूरखुद्द आदरणीय अजितदादांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्या संदर्भात चर्चा झाली असा खुलासा त्यांनी केला. विलिनीकरणाबाबत म्हणाले की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याबद्दल स्वतः अजितदादांनी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये माहिती दिली आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा व्हिडिओ जारी केला आहे आणि ही बैठक 17 जानेवारीला झाली होती. त्या बैठकीचा व्हिडिओ आज समोर आला. मात्र ही बैठक विलिनीकरणासाठी नव्हती तर स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात होती असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे. विधिमंडळ नेतेपदी निवड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत पत्र मुख्यमंत्र्यांना देणार आहोत असं तटकरे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की दादांचा अस्थिकलश महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात खेड्यापाड्यामध्ये दर्शनासाठी पाठवणार आहोत. महाराष्ट्राला गतिमान विकासाभिमुख करण्यात त्यांचे नेतृत्व विलक्षण पद्धतीचं राहिलेलं आहे. झपाटल्यासारखं काम करत संबंध महाराष्ट्राला जी सेवा दिली त्यामुळे तो अस्थिकलश महाराष्ट्राच्या संपूर्ण तालुक्यांमध्ये पक्षाच्या माध्यमातून नेला जाणार आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय अजितदादा आमच्यात नाहीत, हे दुःख आम्ही पचवू शकत नाही. त्यांचा अस्थिकलश संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात खेड्यापाड्यामध्ये हा सुद्धा आम्ही नजीकच्या कालावधीमध्ये नेणार आहोत. महाराष्ट्र आपला मानून महाराष्ट्राला गतिमान विकासानं भूक करण्याचं त्यांचं नेतृत्व हे विलक्षण पद्धतीचं राहिलं. झपाटल्यासारखं काम करत संबंध महाराष्ट्राला दादांनी जी सेवा दिली त्यामुळे तो अस्थिकलश महाराष्ट्राच्या संबंध तालुक्यामध्ये पक्षाच्या मधून त्या ठिकाणी नेला जाणार आहे. एक भाग असा आहे की मी आज एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये जे बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच विदित असेल की ज्या वेळेला कृषी प्रदर्शन बारामती येथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती चहा पाण्यासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूरखुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती. हे आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे. सर, स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जे आहे ते होणार होतं. जयंत पाटील 12 तारखेला घोषणा पण होणार होती. एक भाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी बोलू. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.